यूट्यूबवर सगळा स्वागत आहे मित्रांनो. तर चला तर मित्रांनो, आपण हॉरर स्टोरी ज्या गोष्टीची वाट पाहत होतो त्याच दिवस आला आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण सुरू करू हॉरर स्टोरी. तर ही आहे मित्रांनो काही मित्रांची तर हे मित्र आता कसं मित्रांनो जायचं म्हणजे पुराणा किल्ला पाहा जात असतं आणि फारच दूर असतो. तर मग ह्यांचं ठरलं असतं जाऊ आपण म्हणजे चौघजण असतात मित्रांनो, चौघजण. मग ह्यांचं ठरतो मित्रांनो आज पुराणा किल्ला आपण जाऊन पाहू, फार प्राचीन आहे आणि पाहण्यासारखं आहे मित्रांनो. मग ह्यानं म्हणते फार मग छान गोष्ट आहे जाऊ म्हणते. मग जायचं ठरतं यांचं. तर मित्रांनो मग निघत मित्र चौघजणांचं मग आपापला त्याचं आपापले कपडे वगैरे म्हणजे बाजू करून वगैरे आपले आपापल्या घरातून बाजून चौघजण मित्र असे मित्र मिळून पुराणा किल्ला पाहण्यासाठी मित्रांनो. काच पाहण्यासाठी पुराणा जुना किल्ला असतो म्हणजे पुराणा मित्रांनो. मग तिथं अजीब वगैरे म्हणजे मित्रांनो वेगळाच असतो. जंगलामध्ये मित्रांनी जंगलामध्ये मित्रांनो मग ह्याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो, ह्याच्यात काय होतं मित्रांनो, जातात मित्रांनो ह्याने. मग जात असताना मग मित्रांनो तर मग जातात गाडी जातात. मग पुन्हा अचानक कसं गाडी टायर हे होते मित्रांनो, जातच पंक्चर झाली. पुन्हा मग जातात. मग वाटतं कसं हे बघा कसं करायचं, कारण कुठं दूरवर हे दिसतं म्हणतात, दूरवर दिसतं माणूस ते असं झालेलं आहे. चालतं मग ते काय करतात, आमच्याकडे आहे स्टेपनी फक्त लावा जाते. स्टेपनी लावतो मित्रांनो, मग चालू ते गाडी निघतात मित्रांनो. आणि इंग्लिश नंतर मित्रांनो ह्यांना कसं एकदम कोणता गाईड मारासारखं वाटतं. कोई तो दिख रहा है क्या म्हणतो मी, यार नहीं कोई भी नहीं यार म्हणते, आपका कुछ तो रहे होगा म्हणते, ऐसा कुछ भी नहीं है आपको यार म्हणते, यार मुझे एक्चुअली महसूस हो रहा है कोई तो है. मित्र म्हणते है ना म्हणते, चलो म्हणते आगे निकलेंगे म्हणते, धीरे धीरे म्हणते बहुत जाने को अपने को. चलो तो ठीक आहे, चलो बट गाडी म्हणते बस मित्रांनो पुढे चालणार सफर यांचा. मग तेवढ्यामध्ये यांचा म्हणते यार म्हणते खूप लांबचा प्रवास करायचा आपल्याला, आता कुठं वाटेमध्ये थोडं खूप विश्रांती करू म्हणते. तर म्हणते आणि म्हणजे कसं झोप येत आहे म्हणते आणि फारच गाडी चलू थकवा गेला, थोडं आराम करून थोडं काही जंगलामध्ये. मग बरं म्हणते मित्रांनो यांचं. मग काय म्हणतात मग ही घटना कशी असते मित्रांनो, फार या चौघा मित्रांचं कसं असतं मित्रांनो, निघतात मित्रांनो. मग एवढ्यामध्ये त्यांची कहाणी असते मित्रांनो. मित्र म्हणतं यार म्हणतं त्यातून एक जण म्हणतो चौघातून, यार आपल्या त्या पाचव्या मित्राची खूप आठवण होती यार मित्र, खूप छान होता म्हणतो तो. आणि आठवण करायचं कसं म्हणतो पाचवा मित्र जो होता म्हणते आपल्याला काय करायचं म्हणते, बाकीचे तिकडे काय करायचं आपल्याला जाऊ दे, काय आठवण करायचं असल्या टायमाला बोर म्हणते, चल म्हणते मित्रांनो. मग पुढे जातात म्हणजे मग अजून मग फार अंधारा एका जागेवर थांबतात मित्रांनो. मग त्या कुत्र आपण कधी बंदोबस्त करून जाते तसं जंगलामध्ये कुत्रा म्हणते तो पण आपला प्रवास लांब म्हणते भरपूर म्हणजे ठरतं मित्रांनो. म्हणजे ठरतात आपण करू शकतो म्हणते. मग जंगलामध्ये थांबतो एका जागी वाट पाहतं. मग जातं मित्र, मग काय करते अजून जातात मित्रांसोबत एका जागी. त्याच्यात आवाज येते म्हणजे बाजूला हालेस जंगल असतं म्हणतात, जंगल असतं पुढे हवा पांघराम लागतं. यार बहुत थंडी लग रही है म्हणते, यार बहुत थंडी लग रही है म्हणते. साली तिने भी सो गई, भरपूर से सो रहे म्हणते, साली बहुत महंगी सुनते. तुझं कोणाचा आवाज आओ आओ कोण आवाज कोण पुकार आहे म्हणते, या तो कोई नाही म्हणजे सो जा म्हणते. आवाज़ बहुत छुट्टी है मुझे यार, कोई दिखा नहीं मुझे, ठंड बहुत बज रही है मेरे को मुझे यार, तो कोई दिखा नहीं मुझे यार, मुझे ठंड बज रही है बहुत यहाँ पे मुझे ठंड बज रही है.
बंदोबस्त करतो म्हणते, आग लागा की वाटावून टाके मित्रांनो जाते. ते गाठ धुक जातं मित्रांनो उठताय ना आपापलं कातर घेत लाकडे इकडे घेऊन जाळ पेटून बसते मित्रांनो. मग ते असं कसं कोण दिसतं मित्रांनो असं एकदम बाहेर. कोणतर पाहिल्यासारखाच म्हणते, आवाजच वेगळा शहरामध्ये. आणि म्हणते काय म्हणते कायचा आवाज आला तरी पण आ जाओ मेरी तरफ आ जाओ मैं यहाँ हूँ. कोणी म्हणते क्या बकवास कर रहा है म्हणते, कोई मेरे साथ दिल्ली कर रहा है क्या, मजाक कर रहा है क्या म्हणते. मुझे नहीं पहचानेगा दोस्त, मैं तुम्हें लेने आया हूँ. कौन हो तुम, क्यों दिल्ली कर रही हो म्हणते, देखो इसका अंजाम बहुत बुरा होगा म्हणते. चल मग हजार नकाच म्हणतेस. मला म्हणताय कोण म्हणते तिला कोण माझा करा म्हणते. म्हणते दोघं तिघं त्याकडे बघत सगळं झोपले असं मित्रांनो. ते क्या समझ नहीं आ रहा म्हणते यार, कौन आवाज दे रहा होगा तेरा, कौन पुकारा होगा म्हणते. यहाँ तो कोई घर भी नहीं है, यहाँ कौन आया होगा म्हणते. मुझे नाम से पुकारा म्हणते मेरे. म्हणते विचार पडते आओ आओ म्हणते. जाते मित्रांनो पुढे 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 जाते पाहायचं तू जाते हळूहळू हळूहळू मित्र. कोण आहे रे, कोण आहे रे, कोण आहे रे जाते मित्र. ठेवर म्हणते खाता घेते म्हणते काय तर कोण आहे कोण जाते मित्रांनो पुढे येऊ जेंगा थोडं पुढे तिकडे जाते मिळालं पुढे. ठार मारतो मित्रांनो त्याला आणि तिकडे झाडपामध्ये फिरून टाकून जाऊ त्याला. मग मारून टाकतो. मग तर मग तळत का होते मित्र. मग सगळं होतं उठत तिकडे बहुत सवेरे बहुत सवेरा हो चुका है यार मतलब रात भर नींद मस्त है कोई भी नहीं यार म्हणते उठत उठ जाओ म्हणते वगैरे रात निघली म्हणते काय काय म्हणते 3 चौथा काय काय म्हणते अरे दिखा नहीं कहाँ गए राजू. मैंने उठा मैं यहाँ क्यों दोस्त कहाँ गया म्हणते अपन तीनों तो खड़ा है म्हणते चौथा कहाँ गया म्हणते अभी है तो मेरे पास में सोया था मुझे पता भी नहीं म्हणते अभी मैं भी नींद में था म्हणते. चलो यही कहूँगा देखेंगे आवाज देंगे चलो चलो पुकारेंगे चलो रात्री चल पुकार कहाँ है कहाँ है मुझे आवाज देते मित्र कहाँ है तू बघते मित्र जाते थे यार कोई बोल के भी नहीं गया यार म्हणते अपने को जाते मित्र तिकडे बघतो असं इकडे बघतो कोण इकडे बघतो कोण तिकडे बघतोय मित्र. मग ह्याला काय करतं मित्रांनो ह्याच्या अंगावर तट बघते तसं बघते आता अरे कोण काय बरं बघतो वर त्या झाडापाची लाश मित्रांनो नाही म्हणते नाही म्हणते मित्रांनो म्हणते क्या हुआ है बच्चेला नहीं क्या आवाज आहे भागू भागू म्हणते क्या हुआ म्हणते वो देखो वहाँ म्हणते अरे त्याला जाऊन काढतं खाली असं कसं हो गया म्हणते जिंदा नहीं है अभी म्हणते किसी तो मारा झाला म्हणते इसको कौन मारा हुआ इसको म्हणते बहुत बुरी तरह से मारा म्हणते डोळे असे उघडे असतात संध्याच्या डोळे असतात बहुत बुरी तरह से मारा म्हणते माफ कर दो वाले म्हणते अभी आप क्या मुँह लेके जाएंगे इसी घर को कैसे बताएंगे म्हणते चलो जो भी होगा म्हणते ऐसा तो होगा जगह म्हणते माझ्यापासून असं झालं काय कळालं म्हणते मग मित्रांनो मग माथ्यावर करते
अच्छे, हमें नहीं पता म्हणते जंगल में उसकी मिली तो लाश मिली म्हणते. मग मित्रांनो जातात आग मिळत झालं मित्रांनो. मग ते गमत राहत यार मग ते समझ में यार मत यार साथ थे तीनों चारों भी अपने सोए, फिर उन्हें जगह से गया निकल के बहुत बुरी तरह से उसको जख्म दिख रहे थे उनके शरीर के. उसको कुछ तो हुआ है मेरा, कुछ तो हुआ है, उसको तो मारा होगा मैं इसका समझ. और मारने वाला तो बहुत ही खतरनाक होगा मुझे, तो बुरी तरह से मारेगा तो कोई तो मजा नहीं होती नहीं दूसरा जो भी होगा जो यार कुछ ना कुछ तो है गड़बड़ होती कोई भी गड़बड़ नहीं होती साला डरपोक. हाँ तो भागने जाऊँगा गिर के मरा होगा म्हणते का. चलो वो डरपोक का क्या देखते बड़े चलो म्हणते सोचो मत कुछ म्हणते म्हणते चलो मजा करो एंजॉय करो म्हणते ये लो म्हणते साथ लो मेरे साथ पियो एंजॉय करो म्हणते चेस चेस भूल जाओ म्हणते नई जिंदगी शुरुआत करेंगे नई साल सकते. चलो म्हणते घेते मित्रांना सगळं खुश होतो. अभी जिंदगी अपने को मत जीने का म्हणते खा ले पी ले मुस्कुरा ले म्हणते गाली म्हणते अच्छी बात है दोस्त म्हणते. नंतर जाते मित्रांना विचार करते मग असंच म्हणते शायद मुँह से बचा पाता म्हणते नहीं दोस्त म्हणते जो होना है उस बात को कोई रोक नहीं सकता म्हणते. अब इसका हल क्या करेंगे म्हणते ये की हल है म्हणते उसे दिमाग से निकालता हूँ म्हणते. नहीं यार ये बात सच कह रहा है पुलिस वाले इसको दिमाग से निकाल डालेंगे तो अपनी ज़िंदगी जी पाएगा म्हणते. तर मित्रांनो मग यांना पुन्हा वेळ जाते मित्रांनो भरपूर असा. तेवढ्यात काय होतं मित्रांनो यांना खूप पोष होतं त्याला मित्रांनो लोक अब तिकडे जातात गेल्याच्यानंतर ठीक म्हणतात आता तीनों चलो म्हणते हम जाएंगे म्हणते चलो आगे बढ़ जाएंगे म्हणते हम जाने का म्हणते वो आजू अपन जाके दिखेंगे म्हणते किल्ला पुराना किल्ला म्हणते. नाही यार म्हणते यार चलो म्हणते आता मित्रांनो पुढे बसून अजून ह्यांच्या पुढचा प्रवास नाही तुमचा ते किल्ला बघण्याचा. म्हणते क्या यार म्हणते तो पुराना किला देखने क्या तुम लोग को ये म्हणते चलो यार म्हणते चलो एन्जॉय किया असते यार म्हणते देखणे मस्त जाते मित्रांनो. मग गाडी होती जाता मग गाडी पेटून घेत असत कोणतं समोर दिसते मित्रांनो तू देख यार म्हणते अभी यार तू जा रहा है समारोह म्हणते कुछ भी नहीं तुम्हारा है म्हणते यार तुम भी वो भी पहले पहले म्हणते क्या बात कर रहे म्हणते ऐसा कुछ भी वो बकवास करते बैठे म्हणते चलो चुपचाप म्हणते दूंगा खींच के म्हणते अच्छी बात चलो म्हणते. तर मित्रांनो ह्यांचं कसं असं मित्रांनो म्हणते पुढे आपण एक काम करू म्हणते अभी थोड़ी देर पहले अभी यहाँ से कहा तो पूछेंगे रास्ता में इसको अपना पता रास्ता नहीं पता चल रहा है यहाँ से आगे किसी तो पूछ लेंगे और आगे बढ़ेंगे म्हणते. चलो म्हणते अच्छी बात है म्हणजे जाऊ पूछ का म्हणते थांबतात दोघं थांबतात तिसऱ्याला धाडतात म्हणते भाई साहब बोलो जी क्या बात है यहाँ पे वो पुराना किला है कितनी दूर होगा यहाँ से क्यों पूछ रहे हो म्हणते क्या हुआ हमें वहाँ जाना है वहाँ जाओ बोला यहाँ से वापस चले जाओ म्हणते क्योंकि जगह बराबर नहीं है यहाँ से दूर दूर तक लोग बहुत डरते हैं वो जगह लोग जाने के लिए चले जाओ वापस तुमको धोखा हो सकता है क्यों क्यों आ रहे बेकार की बातें हम लोगों को नहीं जी हम यूँ ही देखने वास्ते जा रहे हैं हम दो दोस्त मिल के तो कितनी दूर है यहाँ से मिलते हमें थोड़ा बहुत दूर जाना पड़ेगा मिलते यहाँ से अभी बहुत दूर जाना पड़ेगा तुमको
म्हणते अच्छा आजी म्हणते मित्रांनो म्हणते तिथून वापस जाते मित्रांनो जाते तर मग थोडं जंगलामधून थोडं वापस जाते मित्रांनो तिथंच कोणतं राहिलं दिसल्यासारखं दिसते इथे राहा म्हणते कोणतं कोण आवाज म्हणते तिथं आवाज दे म्हणते मेरी तरफ मैं तुम्हें आवाज़ दे रहा हूँ मैं तुम्हें पुकार रहा हूँ दोस्त मैं यहाँ हूँ कौन है मित्रांनो तुझं देखील समोर तुझं एकदम शेती मित्रांनो त्रास मित्रांनो जाता जाता पुढे पुढे जातं मित्रांनो ह्याच्यासमोर अचानकच येते जाता पुढे असं पडत मित्रांनो ठार मारतो मित्रांनो फार तर मित्रांनो मारला जातो मारल्याच्या नंतर मित्रांनो मग मारून फिरतो अलीकडे मित्रांनो मग हे दोघं म्हणतात अजून का आला नाही म्हणते खूप वेळ झाले म्हणते ना जाऊन चौकशी करून येतो म्हणते अजून परतला का नाही यानं चलो जाके देखते म्हणते जाते तर मित्रांनो पुन्हा म्हणते दो तो क्या टप रहे अभी यहाँ कोई आया था हाँ अभी आके एक आदमी पूछ गया पुराना किला कहाँ से बोल तो अभी थोड़ी देर पहले आया था मुझे क्या पूछा था हाँ किला कहाँ पूछा था मुझे मैं उसको मना कर दिया वो मनु जगह मत जाओ बोल के फिर यहाँ से चले गया मुझे कितनी देर हो गई आके अभी अभी आधा घंटा कुछ हो गया मिलता था 15 मिनट अच्छा जी अरे अब तो क्यों नहीं यार फिर आधा घंटा होगा बोलो ना अब तो आ जाना चाहता हूँ उसको जात असताना तर अचानक पडतंय खाली पडतं तर बघ त्या ह्याच्यामध्ये त्या पाचोळ्यामध्ये याची लाश पडली असते हात पडले असते हात असाच करते कोण आहे कोण हातीच खात म्हणते काढते बघतो तर ह्याचा हात झोपलेला असं पडेल अरे हे तो मर चुका म्हणते दाबते त्याच्या हातीला कस प्रसाद काय देत येत नसतं होतं तसं अरे बापरे इज डेड म्हणते चलते मग याला मित्रांनो डॉक्टर पैसे जे घेऊन जातो डॉक्टर पैशाची बॉडी क्या डॉक्टर से देख चेक करो मैं म्हणते इसको कोई तो गला घोट के मार दिया गया है इसको इसको बहुत बुरी तरह से मार दिया म्हणते इसकी किसके साथ दुश्मन थी क्या म्हणते नहीं तो सोचो म्हणते इतना बुरी तरह से मार रहा है उन्हें पहले को भी ऐसे मारा है दूसरे को भी ऐसे मारा है कुछ तो दुश्मनी होंगी लग रहा है मेरे को इसकी और बार बार उसी तरह से मार रहा है मुझे जो पहले वाले को मारता उस तरह से इसको ही मारा है मुझे तुम्हारा कोई दुश्मन है क्या मुझे नहीं हमारा कोई दुश्मन नहीं सोचो म्हणते ना तो आप दोनों को भी मुसीबत पड़ी म्हणते आगे चल के बोलो म्हणते थोडं बोल के नाही तो बोल कुछ और म्हणते आम्ही काहीच केलं नाही साहेब म्हणते आम्ही चांगले आहोत आम्ही त्यातलं काय आमच्या मनामध्ये विषय नाही आमच्या मनामध्ये विषय त्याचा काहीच नाही हम क्यों करेंगे वो ऐसा कुछ भी म्हणते हम तो वो पुराना किला देखने वास्ते निकले थे अभी ने मैं उस रास्ते में उतर गए उसको उन्हें खाली पूछने गया कि कैसा है क्या नहीं वो किला के किधर है क्या नहीं पूछने को है मेरे तरफ वो तो इधर में आधा घंटे पौन घंटा हो तो उसको तो आवाज़ है चिल्लाने की तो जाके देखने के पहले तो उसकी मौत हो चुकी थी ऐसा म्हणते अभी कैसा करें कुछ नहीं हो सका जो हो गया वो सो गया दोघं मित्र म्हणून विचारले यार म्हणते आपल्या शेतात थोडं खाय बसून घेतो म्हणते यानं आणि बसून घ्यायच्यानंतर म्हणला विचारून पण आता गेला तर तसं परतला नाही दोघं विचार झाले नंतर ह्यानं काय म्हणतंय यार म्हणतंय हे जी बी व्हायला चांगलं नाही गेलं म्हणते आता काय करायचं म्हणते आणि तसंच मारा म्हणते आणि त्याच्यापेक्षा एक लॉकेट भेटलं म्हणते ते खाऊ कोणसा लॉकेट बघते लॉकेट असतं मग हे तर मग ते दुसरे मित्र असते ते 5 मित्राचं नाव काढतात त्याचं ये तो उसका लॉकेट है म्हणते उसके पास कैसा है हमते इसके हाथ में वो तो नहीं रहा है मर चुका है इसके हाथ में कैसे लॉकेट है हमते नहीं मतलब कोई तो मार रहा उसको कोई तो मार रहा था उसके शायद उसके पास ये लॉकेट मिला मुझे
मग बघते तर मित्र, अरे ये तो अपना शंतनु है म्हणते, वो पाचवा दोस्त अपना, उसको लगा कैसे पास, वो तो अब तो जिंदा नहीं है, तो उन्हें कर रहा है म्हणते म्हणते क्यों म्हणते, इसका तो हाथ है शैतान का म्हणते, इतना बुरा मारना तो कोई आसान बात नहीं म्हणते, किसको तो हाथ है देखिए किसकी ह्यानं काय करते मित्रांनो, छान जातात घराकडे बघून जंगलात ह्यानं म्हणते मित्रांनो, तसं म्हणतो केला म्हणते, कसं करायचं म्हणते, निघू म्हणते घराकडे, जे झालं ते झालं, ते सुरू निघू म्हणते. ह्यानं विचारते बाबा म्हणते, दोघं मारले गेले म्हणते, तशाच प्रकारे मारले गेले तर आत्ता विचारतो म्हणते, आणि लॉकेट जे आहे म्हणते 5 मित्राचं आहे म्हणते, आपण चौघच होतो म्हटलं म्हणते, 5ची आठवण काढून तुम्ही म्हणून जाऊ दे झालं झालं म्हणते. मित्रांनो सांग म्हणते खरं काय आहे ते, अजून मी वेळ गेले म्हणते, मारणार लय बेकार मारणार म्हणते. चौघात 2 राहतात मित्रांनो, त्यातून एक इमानदार राहतात, 13 राहतात. मग मारणार म्हणते, तिसरं म्हणते नाही आम्ही काही केलं नाही, मी कशाला काय करू. मित्रांनो बघा म्हणते, कुछ तो हुआ है म्हणते, आता उसके साथ कुछ तो हुआ है, उसका लॉकेट दिख रहा है म्हणते यहाँ पे, उसके साथ कुछ तो बुरा हो गया म्हणते. तर है ना म्हणते, हाँ तुम्हारे बस सही है म्हणते, क्यों, हमने भी कुछ मज़ा किया था म्हणते, 5 जन जा रहे थे म्हणते, सुनो मेरी बात म्हणते, हाँ बोलो म्हणते, हम 5 जन जा रहे थे म्हणते, फिर 5 में तुम उधर थे म्हणते, बाहर थे, फिर हम दोस्त गए थे बोलते, फिर मजाक में हमारे दोस्त की हमारे से जान चली गई थी, जान चली गई, फिर हम 4 लोग डर गए थे, तुम जब नहीं थे म्हणते, तुम्हारे घर को थे, हम इधर बाकी दोस्त आके गए थे म्हणते, फिर हमारे दोस्त को हाथ थामते इसमें म्हणते, का हाथ तुम सांग म्हणते, जब हम गए थे ना म्हणते, तो ये बुढ़ी औरत बच्चा लेके आई थी म्हणते, क्यों, तो वो बुढ़िया और बोलती थी मेरे बच्चे संभालना कोई भी नहीं है, त्याला जाते म्हणतात नाही म्हणते. मग आता मग ह्याची गोष्ट का होती मित्रांनो, बाकीचे जे दिलंच ना, म्हणते आता आम्ही एवढं जण गेलो त्याच्यामध्ये, मग आता खात होता बसत होता उठत होता, उठत बसत होता, आणि असं कसं झालं म्हणते, असं ते मित्र वारला कसं म्हणते, तो सुनो म्हणते, हमारा मजाक में वो दोस्त की जान चली गई और हमने वो उसको एक जंगल में दफना दिया म्हणते. क्यों यार म्हणते, अब वो नहीं छुड़ेगा म्हणते, वो कर रहा है म्हणते सभी, उसका साथ इसके पीछे, हाँ दोस्त तुम बिल्कुल सही बोल रहे म्हणते, मैं तो इतना बुरा नहीं चाहता म्हणते, होगा म्हणते सब ऐसा, तर म्हणते बरं म्हणते, अब वो किसी को नहीं छोड़ेगा, सबको मारा लेगा म्हणते. मग ह्याचं ठरतं मित्रांनो, ठरल्याप्रमाणे चलते म्हणते, कसं करावं काय नाही ठरतं, म्हणते जाऊ कसं यार, कसं करावं पुढे जाऊ कोणा कपडे घालून जाते शर्टचा मित्रांनो, त्याला म्हणते तुमने बहुत बड़ी गलती करी म्हणते, मजाक में उसको मार दिया, उसको दफना कहाँ दिया म्हणते, वहाँ पे दफना म्हणते. अभी एक ही म्हणते, अभी वो शैतान को बात करने वाला इंसान मंगाना पड़ेगा म्हणते, चलो अच्छी बात मंगाएंगे म्हणते. मित्रांनो जाते मंगाने विचारते त्याला ह्याला ते असं म्हणत तुला विचारते की मग तू जे ह्याच्या पहिले कोण येत जात होतं का इकडे, तर म्हणते कोण नाही, देखा किसको इधर नहीं देखा म्हणते, तर म्हणते उसको अभी गुजरे हुए म्हणते, उधर घर जाते गुजरे हुए 10-20 साल हो चुके म्हणते, मैं उसकी माँ बात करूँ म्हणते, ये देखो ये फोटोज म्हणते, ये तो हमारा दोस्त है म्हणते, कैसा उसके साथ, कुछ भी नहीं, 2 दोस्त मिलके गए थे बाहर, तो सब दोस्त आए नहीं आए म्हणते, और कुछ उनको पूछा तो सवाल का जवाब भी बराबर नहीं दिया म्हणते. चलो अच्छी बात है, तो क्या हुआ आगे बताइए. मैं
पूछताछ करके बटू कुछ भी नहीं निकल पड़ा मुझे अपने हाथ से। तो मुझे एक बात करके मतलब तुम जान बचाने तो सही बात बोलो मुझे दोस्त मुझे, तुम्हारी गलती क्या थी मुझे? हाँ मेरे दोस्त, मैंने एक गलती की, तुम्हारा बात छुपा है मुझे, क्योंकि हमारे हाथ से दोस्त की जान चली गई। अब वो हमें सब दोस्तों को मार रहा है मुझे। मैं क्या कर सकता हूँ तुम्हारा? कुछ भी नहीं मुझे। अब तुम जो गलती की है उसको अभी सजा तुमको भुगतना पड़ेगी मुझे। फिर आगे जाऊँ मुझे और हमको आगे स्टेप बोलते रहे मुझे. तर मित्रांनो मग पुन्हा ह्याचं का होतं मित्रांनो पूजाते आणि मग म्हणते ते रोजी असते मित्रांनो येते परत म्हणते बुलतो रोला म्हणते क्यों मार रहे हो इस बच्चों को म्हणते ते म्हणते 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 दोस्त म्हणते इनकी वजह से ही मैं मार चुका हूँ म्हणते इनकी दिल गई मेरी जान चली गई म्हणते और किसको भी नहीं छोड़ूंगा म्हणते काय होते मित्रांनो झालं मित्रांनो मग पुन्हा येते जाते मित्रांनो म्हणते तुम्हाला बस पाना मुश्किल आहे म्हणते त्यातले किती मला असेल मित्रांनो बरं राहिलेलं दोघं ते मिळेल तिसरं एक राहतात ते ब्रह्मच राहतात एक राहतात ते जेवण मिळतात सांग तिसरं उरलेलं म्हणते तुम्ही जो भी किया बहुत गलत किया म्हणते 3 नंबर से काम था मित्रांनो अभी सजा तो भुगतनी पड़ेगी म्हणते क्योंकि कि मर के भी वापस आना आदमी तो बोलते वो इंतकाम के वास्ते आते हैं। तो चलो मुझे मेरी बात सुन लो आगे कैसा कर रहे हैं पूछो मुझे अभी चलो मुझे यहाँ से फिर जब तक अभी चलो मुझे अच्छी बात है मित्रांनो जाते पुढे मित्रांनो म्हणते अभी दोन्ही बस पाहू म्हणते मित्रांनो ह्याने काय करते पुन्हा किल्ल्याकडे जातो मित्रांनो पुराण किल्ला पोचत सगळं पोचल्यावर हे मग एक म्हणते जाते पुढे पुढे मुझे बचा दोस्त मेरी जान बचाओ मुझे मेरे को बहुत डर लग रहा है वो मेरे को मार डालेगा म्हणते क्यों किसी डर रहे म्हणते वही तुम जो कोई फैसला कर रहे ना म्हणून म्हणते ऐसा क्या म्हणते मित्रांनो ह्याने काय करते जाते पुढे जाते मित्रांनो तो पण ह्याला तुमच्याला मग जाखेवर अभी थोडं दिवस सांगू म्हणते है ना जाते तुम्ही जर गाडीवर जात असते थोडं मग जाता जंगलामध्ये एकदम हात येते पकडत जंगलामध्ये हात पकडायसारखं मग जाते मित्रांनो खलास म्हणजे 3 मित्र मिले मित्रांनो ह्याचे आणि मग मित्रांनो मग ह्याला चौथीचे राहते मित्रांनो आणि म्हणते दोस्त तुम्हाला बदला पुरा हो चुका म्हणते मग एक राहिलेलं असतं मित्रांनो मग त्याला म्हणते दोस्त तुम रो बन किया है चौथा चांगला असतं मित्रांनो ते आत्महत्या समोर येते मेरी कुछ भी नहीं गलती थी इनकी वजह से मेरी मौत हो गई भाई अब मैं चला म्हणते कौन ती आत्मा म्हणते मैं अब जा रहा हूँ दोस्त म्हणते मुझे मारने वाले कातिल अभी तो जिंदा है इसलिए मुझे वापस आना पड़ता मुझे नहीं तो मोक्ष नहीं मिलेगा म्हणते तर मित्र मग म्हणते क्या कर रहा है म्हणते अभी एक इच्छा म्हणते मी जाते मित्र काय मग थोडं तांत्रिक येते छो मंतर म्हणते तेरा वचन न जाए खाली जे काली कलकत्ते वाली तेरा वचन न जाए खाली म्हणते म्हणते बाबा म्हणते शैतानी रूह है मेरे दोस्त की वो मर चुका है वो भी सबका मार रहा है अब तक मेरे सब 3 दोस्त मारे गए म्हणते अभी मैं अकेला बचाऊँ जा बच्चा तुझको रो कुछ नहीं करेगी म्हणते अब ये लेके जा ये म्हणते मेरे हाथ से ताबीज ले दिलेपर्यंत तुझको छू नहीं पड़ेगा म्हणते मित्रांनो
ह्याला मोक्ष तर मित्रांनो आता ह्याचं तो येते समोर मित्रांनो. आणि हे चांगलं आहे मित्रांनो. ह्यानं म्हणते अब क्या करना पडेगा कुछ भी नहीं म्हणते. उसकी जान कहाँ म्हणते, उसकी जान अभी 3 दोस्तों को तो अब तक नहीं रही म्हणते अभी. म्हणते जाओ बच्चे तुम्हें बोलता हूँ मैं, ये रूम में उन्हें कहा रहा था म्हणते, ये वहाँ रूम में जाओ और दिल से इस पे हाथ रख के जोर से पुकारो म्हणते तुम्हारे दोस्त. मम्मी म्हणते फिर आगे आगे कुछ भी नहीं, जिस जगह पे उसे मारा है म्हणते उस जगह पे ये नींबू ये और दो और पुकारो उसके नाम से. और म्हणते महाराज म्हणते मैं जो करूँगा वो सही करूँगा म्हणते, तुम बाजू में खड़े हो म्हणते, मैं जो भी उसको चाहूँगा वो मैं एक सवाल का जवाब देगा म्हणते, तुम चले जाओ यहीं से. अच्छा म्हणते थांबते नाही मित्र. असं म्हटल्यानंतर पुन्हा मग फिर कैसे हुआ क्यों हुआ ये विचारते म्हणते. वो आत्मा क्यों सता रहे आपको. मेरे हाथ से दोस्त की जान चली गई, वो तो अभी नहीं रहा, सब दोस्तों को मारेगा. और ये जो है मैं वो दिन नहीं था म्हणते लास्ट नंबरचा. तो तांत्रिक म्हणतं जाओ म्हणता है उसको जिस जगह पे मारा है उसकी जो ज़मीन में की बॉडी लॉस्ट निकालो म्हणते बाहर, और वो जाके स्वाहा करो म्हणते. मग त्याला जाते वो भी ठीक 12 बजने के पहले जाना पड़ेगा मुझे शाम. तो चलो ठीक है जाएंगे. मग त्याला जाते जंगलामध्ये मित्र जाते जंगलात जाते 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 हे मी गाडा थांबते काढते तर मित्रांची बोर्ड निघते. म्हणते जल्दी हो सके जल्दी उसे अग्नि में डाल दो म्हणते, जब तक उसकी बॉडी में ये है तो उन्हें आता रहेगा मारता रहेगा सब. मित्रांनो मग सही है जो है बोल रहा वो बिल्कुल सही म्हणते. ह्याला मित्रांनो म्हणतं मैं अब एक ही वजह म्हणते इसको. मग मित्रांनो दुसऱ्या दिवशी येते मग येते मित्रांनो मध्ये येते. मग त्यानं काय करतात मित्रांनो इकडे आला त्याची पटकन बॉडी ते दफन केलं का ते काढतात लोक तिथे काढतात करून टाकतात मित्रांनो. त्याला काढलं होतं मित्रांनो. आगीला जास्त ते त्याला पेटवतो मित्र त्याला बॉडीला ह्याची आगी जळते. मित्रांनो जातो मित्रांनो मोक्ष घेते मित्रांनो. हे असते मित्र त्यांची कहाणी जी 5 मित्राला मारते मित्रांनो. शेवटी त्यांना आपल्या सगळ्या मित्रांचा बदला घेऊन जे 4 जण मारले मित्रांनो. म्हणजे त्या एक सोडून मित्रांनो 5 होते ह्याने मेलेले 1 आणि बाकीचे 3 त्याला मारलं होतं मित्रांनो. म्हणजे मजाक नाही. 3घाला मारून टाकते मित्रांनो. 4थं वाचतंय मित्रांनो. हात काय नसते मित्रांनो. मग त्यालाच मोक्ष देऊन टाकते मित्रांनो त्यालाच. इथं संपली मित्रांनो कहाणी आमची सगळी हॉरर स्टोरी. तर तुम्हाला कशी वाटली काय नाही आम्हाला ही हॉरर स्टोरी कळवलं होतं. म्हणजे ह्याची कल्पना आपली काल्पनिक कथा कशी होती ते काय त्याला कशा प्रकारे मारलं काय नाही. आणि तुम्हाला सगळ्यांच्या टोटल सांगितलं मित्रांनो. स्वतः मित्राला सगळा इमानदार होता. त्याला सगळं समजून करून महाराजचं पालन करून आज्ञाचं त्यानं पूर्णपणे आपलं दिमाग रडून मित्रांनो त्याला हे केलं मित्रांनो मारलं त्याला. मग हाच प्रकारेच आपल्या येऊन आत्म्यानं आपली बदला साकार केला मित्रांनो. जर ज्याला मारलं तर त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारामध्ये त्यानं आपल्या ह्याच्यामध्ये काय ना काय करतं मित्रांनो. मारला त्याने येऊन अशाच प्रकारे मित्रांनो चौथा मित्र अगर हम उन्होंने अच्छाई करते तो अब तक ये घड़ी नहीं देखने मिलती थी. उनकी गलती की वजह से एक आदमी की जान चली गई थी. उसका अंजाम तुमको भुगतना पड़ता ही था. इसलिए जो भी कहो अच्छा करो म्हणते. भला करे भला होगा, बुरा कीजिए बुरा होगा म्हणते. हे कहाणीचा मेन उद्देश मित्रांनो की आपण सगळं सांगितलं तर आपलं चांगलं होतं मित्रांनो. ह्या कहाणीमधून हे सांगत होतं मला मित्रांनो की हे जे घडलेलं घडणे असतं मित्रांनो परत येऊन त्याला ज्या माणसानं आत्मा होऊन परत येऊन ह्याला मार लागला मित्रांनो. म्हणजे ज्याला मोक्ष भेटला न भेटण्याचा होता मित्रांनो. अशाच प्रकारे मित्रांनो मित्रांच्या चुकीमुळं आज माणूस मारला जातो आणि त्याच्यामुळे हे होता स्टोरी कहाणी घडली मित्रांनो एकामुळेच. आणि येऊन त्यानं म्हणजे आपल्या रूपामध्ये येऊन वेगळ्या रूपामध्ये येऊन ह्याला मारला मित्रांनो. हीच आहे मित्रांनो आजची खास कहाणी. आणि ह्याचा मेन उद्देश तुम्हाला की मित्रांनो ही कहाणी
पूर्ण पाहते मित्रांनो. एक कामाला नसतो चौघ येते मित्रांनो, आपण बघत करतात त्याचं, पण ते बिल पेमेंटचं अवघड पडते म्हणून मुद्दामच करतात मजाकमध्ये. त्याने आपला होश गमावून बसते मित्रांनो, आणि तसं मजाकमध्ये त्याचा जीव जातो, मित्राचा जीव जातो. मग बाकी तिघाचा उत्तर बदला घेतो मित्रांनो. जैसे करणे वैसे भरण झाली मित्रांनो ह्याच्यामध्ये. म्हणून हॉरर स्टोरीचा मेन उद्देश असते मित्रांनो, कोणती काल्पनिक कथा आपल्या ह्याच्यामध्ये येऊन भयभीत करतात मित्रांनो. त्यासाठीच आपल्याला काहीतरी वेगळं कारण निमित्त घेऊन आपल्याला सगळं गोष्टी साकारावं लागतं मित्रांनो. म्हणजे आपली जी मनामध्ये चांगली कल्पना तशाच प्रकारे आपण जर केलं मित्रांनो चांगलं होत असतं. तिघाने मनात काळावर मजा केल्या मित्रांनो, तिची सुद्धा त्या बेगुन्हा माणसाला भेटला मित्रांनो. म्हणून तो तेव्हा माणूस म्हणजे आत्म्याच्या स्वरूपात येऊन ह्या दोघांचा तिघाचा बदला घेतला मित्रांनो. तर मित्रांनो खेम कशी वाटली काय नाही आम्हाला अशा व्हिडिओमध्ये कळवा, कमेंटमध्ये लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला मित्रांनो, जय हिंद जय भारत. आम्ही नक्की कळवा मित्रांनो कसा वाटला आमचा एपिसोड आजचा. तुम्हासाठी खास हा व्हिडिओ आधा घंटा खास बोलला मित्रांनो, की तुम्हाला चांगला वाटावा आणि तुम्ही अजून पाहावं ह्यासाठी आम्ही हे व्हिडिओ तुम्हाला बनवून दिला आहे मित्रांनो. आणि प्रत्येकाचा आमच्या ह्याच्या स्टोरीच्या माझा उद्देश म्हणजे एकत्र मित्रांनो हे की स्टोरी जी आहे काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीचा काही कुठे संबंध नाही मित्रांनो. ह्या कहाणीला कशाचं बी काही कारण नाही की कोणाचं खरं झालं घटना नाही ना कोणती काल्पनिक नाही मित्रांनो. हे फक्त तुम्हाला सांगण्यासाठी एक आम्ही केलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आम्हाला कळत राहा. पुढच्या असेच भेटी घेतो मित्रांनो आपल्याला चांगले वगैरे तुम्हाला अशा माहिती आपण पुरवठा करतो मित्रांनो. मग आजची स्टोरी बी चांगल्या प्रकारची झालेली आहे मित्रांनो, असं मी तुमच्याकडून इच्छितो मित्रांनो. आणि आम्ही अशाच प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला आणून देतो मित्रांनो, आणि चांगली माहिती देतो तुम्हाला असेच, आणि होईल तेवढी माहिती तुम्हाला नवीन टाकत राहू मित्रांनो. आणि घराचे जास्तीत जास्त आपण चांगले पॉईंट वगैरे आम्ही तुम्हाला नक्की सांगू मित्रांनो आपण तुम्हाला. चला मित्रांनो, आजचा इतिहास आपण एपिसोड समाप्त करू आणि नंतर भेटू मित्रांनो. आणि आपण नक्की कळवा कसा वाटला एपिसोड काय नाही मित्रांनो आजचा. चला मित्रांनो, चलो बाय बाय, सी यू.